मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या देशाच्या सेनेनं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर करून कोणी बघितलं तर भारत घुसून मारणारा भारत आहे, हा सोडणारा भारत नाहीये। आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सिंदूर लावून आल्या आहेत, कारण या देशामध्ये ज्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षित आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये आमच्या 27 अशा निष्पाप भावांना मारून टाकलं, मुलीसमोर बापाला मारलं, मुलासमोर बापाला मारलं, बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये बंदूक गोळी त्या ठिकाणी मारली आणि छिन्न विछिन्न करून टाकलं। इतकं भयानक अशा प्रकारचं ते प्रकरण, ती घटना आपण सगळ्यांनी बघितली। आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं होतं, जे नापाक इरादों ने हमारे लोगों को बर्बरता के साथ मारा है, मैं उन्हें मिट्टी में मिलाकर ही दम लूंगा। आणि आपण बघितलं भारताची ताकद काय आहे। भारताने केवळ 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणाचे 9 आतंकवादी अड्डे हे तहस नहस करून टाकले। तिथला एकही माणूस जिवंत राहिला नाही। मसूद अजहर असो, हफीज सईद असो, यांच्या सहित सगळ्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी मोठी हानी पाकिस्तानला पोहोचवण्याचं काम आपण केलं। आणि ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर पंजाबच्या सिंधच्या आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाकिस्तानने आतंकवाद्यांचे अड्डे तयार केले होते, हा विचार करून इथपर्यंत तर भारतीय सैन्य, भारतीय नौसेना आणि भारताचे मिसाईल पोहोचूच शकत नाही, अशा प्रकारचा विचार करून ज्या ठिकाणी त्यांनी ते तयार केले होते त्यांना माहितीच नव्हतं भारताची ताकद काय आहे। त्याही ठिकाणी आमच्या सेनेनं, आमच्या वायुसेनेनं आणि आमच्या मिसाईल्सने असा हल्ला केला की 1 इंच देखील त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम उरलं नाही। सगळं राख करण्याचं काम आणि मट्टी पलित करण्याचं काम हे आमच्या सेनेनं करून दाखवलं। आणि बंधू भगिनींनो, त्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। मला या गोष्टीचा अभिमान आहे। पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले, त्यांचा एकही ड्रोन आमच्यावर हल्ला करू शकला नाही। त्यांचे 500 पेक्षा जास्त ड्रोन आमच्या सेनेनं हवेतच उडवून टाकले। त्यांनी त्यांचं मिसाईल पाठवलं, त्यांनी खूप त्याची प्रसिद्धी केली होती। हे मिसाईल म्हणजे ब्रह्मोसला आमचं उत्तर आहे, अशा प्रकारचे मिसाईल टाकले आणि अशा पद्धतीनं टाकलं की दिल्लीवर मिसाईल पडलं पाहिजे। दिल्ली तर सोडाच, भारताच्या हद्दीत घुसायच्या आधीच आमच्या सेनेनं त्यांचं मिसाईल हे हवेतच त्या ठिकाणी तहस नहस करून टाकलं। 1 इंच देखील आमच्या भूमीला ते त्या ठिकाणी अडचण करू शकले नाही, आमच्या भूमीवर आक्रमण करू शकले नाही। पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशा प्रकारचं शस्त्रच नाही की जे भारताच्या भूमीला टच करू शकेल, स्पर्श करू शकेल। पण त्याच वेळी भारताने जवाबी हमला केला आणि आमचे ब्रह्मोस ज्यावेळी पाकिस्तानमध्ये गेले, त्यांचे एअरबेस, त्यांचे मिलिटरी बेस सगळेच्या सगळे आपण उद्ध्वस्त करून टाकले। अशी अवस्था आली, पाकिस्ताननी ज्या ठिकाणी F-16 पार करून ठेवले होते ती त्यांची हवाई पट्टी उद्ध्वस्त झाली, तो त्यांचा एअरबेस उद्ध्वस्त झाला। ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवला होता ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं। आणि मग त्याच वेळी पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण भारताचा मुकाबला करू शकत नाही। मग जगातल्या लोकांना फोन करणं सुरू केलं, तुम्ही मध्यस्थी करा, तुम्ही मध्यस्थी करा, तुम्ही भारताला सांगा आम्हाला युद्धविराम पाहिजे। अनेक देशांनी भारताला विनंती केली युद्धविराम करा। भारताने सांगितलं तुमच्या मध्यस्थीने करणार नाही, पाकिस्तानला सांगा। त्यांनी आम्हाला फोन करून
विनंती केली पाहिजे, त्यांनी गुडघे टेकले पाहिजे, तर भारत युद्धविराम करेल. आणि मग पाकिस्तानच्या डीजीएमओने फोन करून सांगितलं, आम्ही तात्काळ सगळे हल्ले बंद करतो, तुम्ही ब्रह्मोसचे हल्ले आमच्यावरचे बंद करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गुडघे टेकल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हा नवीन भारत संपूर्ण दुनियेने पाहिला की ज्या भारतानं हल्ले केले, पण सैनिकी तळ ज्यांनी आतंकवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त केले, आम्ही पाकिस्तानवर सिव्हिलियन भागात कुठलाही हल्ला केला नाही, पण त्यांच्या मिलिटरीच्या तळांना त्या ठिकाणी ठोकण्याचं काम हे आमच्या सेनेनं केलं. आणि म्हणूनच भारताची सेना ही किती अजेय सेना आहे यातनं हे लक्षात आलं. एकदा आपल्या सेनेकरता जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सेनेचं अभिनंदन करूया. आणि या सेनेला नेतृत्व देणारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या निर्धाराला देखील एकदा जोरदार सलाम आपण सगळे मिळून करूया. सगळ्यात महत्वाचं, या युद्धाचं जर काही उपलब्धी असेल तर या युद्धामध्ये भारताने वापरलेले बहुतांश शस्त्र आणि अस्त्र हे मेक इन इंडिया होते. हे मोदी सरकारच्या काळात तयार झाले होते. ज्यावेळेस मोदीजी 2014ला म्हणायचे मेक इन इंडिया, त्यावेळेस लोक त्या ठिकाणी जुमला म्हणायचे, पण ते करून दाखवलं. आज परिस्थिती अशी आहे, जगातले 50 पेक्षा जास्त देश भारताला म्हणतायत ब्रह्मोस आम्हाला द्या, तुमची टेक्नॉलॉजी आम्हाला द्या, तुमचे अँटी ड्रोन गण आम्हाला द्या. अशा प्रकारे आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन भरारी मारली आहे. पण मला आश्चर्य वाटतं, एकीकडे भारतीय सेनेच्या शौर्याबद्दल आमचा राहुल या ठिकाणी एक मोठा जुलूस काढतो, तिरंगा यात्रा काढतो, 2.5 किलोमीटरचा तिरंगा घेऊन या ठिकाणी फिरतो. आणि एक दुसरा राहुल पण आहे. तो दुसरा राहुल रोज विचारतो किती विमानं पडले, कसे ड्रोन पडले, कोणी पडले, कसे पाडले. मी तुम्हाला खरंच सांगतो, आतापर्यंत मी पाक ऑक्युपाईड काश्मीर ऐकलं होतं. जीवनात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं आपल्याला केवळ पाक ऑक्युपाईड काश्मीर हा धोका नाही आहे, पाक ऑक्युपाईड काँग्रेस हा आता नवीन धोका तयार झालाय. कारण या काँग्रेसी लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केलेली आहे. जे प्रश्न पाकिस्तानने विचारले पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे या ठिकाणी विचारायला लागले. किती ड्रोन पडले, आणि एकाने तर काय शोध लावला, तो म्हणाला ते तर पाकिस्ताननी 15-15 हजाराचे चायनीज ड्रोन पाठवले होते, तुम्ही 15 लाखाचे मिसाईल कसे पाठवले. आता या मूर्खांना हेही माहित नाही की युद्धाचे ड्रोन आणि शेतीचे ड्रोन यात फरक आहे. शेतीची फवारणी करण्याचा ड्रोन हा युद्धावर पाठवला जात नाही. पण मूर्खांना समजवणार कोण? आणि त्याच्याकरता मिसाईल नाही लागावं लागत. आपल्या अँटी ड्रोन गन अशा आहेत. आणि मला सांगितलं पाहिजे, एका वेळी 64 ड्रोनवर मारा करणारी अँटी ड्रोन गन ही जगामध्ये केवळ भारताने तयार केलेली आहे, ही अमेरिकेजवळ देखील नाही आहे. पण या मूर्खांना समजवेल कोण? यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसलाय आणि त्या पाकिस्तानी व्हायरसने यांची जी डोक्यातली हार्ड डिस्क आहे ती करप्ट केलेली आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आणि म्हणूनच ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातून एक नवीन भारत, एक मजबूत भारत, एक घुसून मारणारा भारत, एक तिरंगा घेऊन उभा असलेला भारत हा जगाने पाहिला. आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम कोणी करेल तर त्याला घुसून मारण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे, हे दाखवण्याचं काम आज भारताने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, अशा प्रधानमंत्र्यांचे
मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा इचलकरंजीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो, सरकार तुमचं आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे.